पंचशील वॉरियर्स. बघा या ठिकाणी जर बघितलं तर ईश्वर भाऊ यांनी माणुसकी दाखवली आहे. एक सायकल त्या ठिकाणी राहून गेली आहे. कोणाची सायकल असेल तर त्यांनी घेऊन जायची आहे. त्यानंतर जर बघितलं तर एक पेन ड्राईव्ह आलेला आहे आमच्याकडे, तो देखील कोणाचा हरवला असेल तर आमच्याकडे येऊन जायचं आहे. बोधी ब्लास्टर्स वर्सेस संविधान वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिली मॅच. राहुल भाऊ कॅप्टन्स. हॅलो, चला मॅच ऑन करायची आहे पटापट. आणि एक गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे, आपण जे सामने खेळवतोय हे युट्यूब लाईव्ह होत आहे. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये प्लेयरांच्या व्यतिरिक्त आणि अंपायरांच्या व्यतिरिक्त कोणीही मैदानाच्या आतमध्ये घुसू नये. ज्यांच्याकडे आयोजन कमिटीचा टी शर्ट जरी असेल तरी मैदानाच्या आतमध्ये प्रॉब्लेम असल्याशिवाय जायचं नाहीये. ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. आपलं आयोजन कमिटी बाउंड्री लाईनच्या बाहेर आहोत आपण, या गोष्टीकडे मात्र आपण लक्ष ठेवायचं आहे. संविधान वॉरियर्स वर्सेस बोधी ब्लास्टर्सच्या दरम्यान होणारा हा सकाळच्या सत्रातील आजचा पहिला सामना आहे. 8 षटकांचा खेळ. ओपनिंग PR जर बघितले आपण तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे संविधान वॉरियर्स या संघाची. आणि जर फिल्डिंग बघितली आपण तर बोधी ब्लास्टर्स क्षेत्ररक्षण करताना दिसतात आहेत. संविधान वॉरियर्स बोधी ब्लास्टर्स. आज जर बघितलं तर विकेट किपरच्या मागे धीरज एक बदलने की कोशिश मत करना हरगिज, क्योंकि हम जब बदलते हैं तो इतिहास भी बदल जाता है. या दरम्यान जर बघितलं तर संविधान वॉरियर्स या संघाची झाली आहे सुरुवात षटकाराने. सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय. आणि जर आपण बघितलं तर फलंदाजांना विनंती आहे की बॉलर जे आहेत ते देखील आणि बॅट्समन स्ट्राईकवर जे ते देखील, आपण क्रिकेटची प्रॉपर पॅन्ट घातली आहे बॅट्समन, पण इथे ब्लॅक ट्रॅक आपल्याला अलाउड आहे. तर उद्याच्या मॅचला आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ब्लॅक पॅन्ट बॉलर आणि बॅट्समन यांनी मात्र वेअर करायची आहे. सर्वच प्लेयरांना ही विनंती असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चांगला फटका. वन बाउन्स चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. मोहनदादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार.
नको दिसायला भारी, नको पैसे. जर बघितलं तर तिसरा बॉल देखील उचलून मारलाय षटकारासाठी. मला जेवी मला जेवी मला आग मजबूत बांधा गळी तो खंडा नेमकंच पाहून 3 बॉल 16 बनवलेत. अतिशय चांगला पॉवर प्लेचा उपयोग गौतम यांच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय. झेल देखील तेवढ्याच चांगल्या दर्जाचा घेतलाय. डायव्हिंग एफर्ट आपल्याला बघायला मिळाला आहे पॉवर प्लेच्या सर्कलच्या आतमध्ये. ज्या फलंदाजांनी गेल्या 3 बॉल पासून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला धुमाकूळ घातला होता, पण आता सध्याच्या घडीला जर बघितलं जेल बाद झालाय. आदित्य बिराडे यांच्यावर परिपूर्णरित्या वर्चस्व गाजवलं, पण तेवढाच चांगला प्रति उत्तर गोलंदाजाने दिलंय. महत्वाची विकेट गेली आहे. शॉर्ट बॉल होता तो देखील लेग साईडच्या दिशेला मारला गेला असता, पण ऑफसाईडच्या दिशेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फसला आणि एक चांगला झेल टिपला गेलाय. गळी तो खंडा नेमकंच पाहून पटवला आहो मजबूत बांधा गळी तो खंडा नेमकंच पाहून पटवला आकाश बाबा भीमाचा बाबा भीमाचा बाबा भीमाचा चला मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नील आता मात्र बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करतील स्वप्नील. आदित्य बिराडे कमबॅक केलाय. आता मात्र जर बघितलं तर वाईट बॉलने पुन्हा एकदा धावपलक पुढे सरकण्यास केली आहे थोडीशी मदत. धावा झाल्यात 17. एक गडी बाद आहे. 4 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत. अतिशय चांगले बॅटिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात आपल्याला बघायला मिळाली आणि फिल्डिंग देखील तेवढ्या चांगल्या दर्जाची राहिली आहे. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान काय बॅटची कळ आणि लागोपाठची दुसरी विकेट आली आहे. रन देखील आले, पण विकेट देखील एका षटकात 2 गेलेत. आता मैदानात दाखल होतय कोण? डीजे मैदानात दाखल होतय कोण? कालच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चोपड्याचा थॉमस डायस राहुल अहिरे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग साठी जाताना दिसतोय. आणि पहिल्या षटकात इथे मात्र आता बॅटिंगला आले संविधान वॉरियर्सच्या पिलर राहुल अहिरे. बघूयात कालच्या सारखीच आज बॅटिंग होईल का? चांगल्या फॉर्म मध्ये सकाळच्या सत्रात जर बघितलं तर रोज सकाळी प्रॅक्टिस बाजूच्या ग्राउंडवरच करतात. राहुल अहिरे पहिल्या षटकात यावं लागलंय. 2 गडी बाद झालेत. धावा देखील झाल्यात 17. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका. नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा घेऊन सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोहनदादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आला राहुल अहिरेच्या बॅट मधनं.
या दरम्यान बघितलं तर धीरज बहेरे यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलर विकेट घेतली आहे. आणि या बॅटरचं नाव जर बघितलं तर आपण मोबाईल नंबर आहे इथं, त्यामुळे आपण नाव अनाऊन्स करू शकत नाहीये. धीरज पेहरे यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलर मोठा झटका दिलाय. आता मात्र जबाबदारी राहुल अहिरे यांच्यावर आहे. पण आता मात्र बघूयात कशा प्रकारे बॅटिंग करतात. काल देखील अशीच काहीतरी परिस्थिती होती. काल देखील अशीच काहीशी परिस्थिती होती. त्याच परिस्थितीत आपल्या संघाला एक मजबूत धावसंख्येकडे वाटचाल केली होती आणि विजय देखील मिळवून दिला होता राहुल अहिरे यांनी. आज देखील जर बघितलं तर जबाबदारी मोठी आहे, सामना देखील मोठा आहे आणि मेन फ्रेम मध्ये जर आपल्याला दिसतात आहेत या दरम्यान जर बघितलं तर दुसरा बॉल अतिशय चांगल्यारीत्या टाकला गेलाय. कमी वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतात आणि आज जर बघितलं तर चांगली मॅच या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला दिसणार आहे, कारण दोघही संघांना विजय आवश्यक आहे. या दरम्यान पुन्हा एकदा दुसरी विकेट या षटकातली आली आहे. आता जर बघितलं तर 22 धाव संख्येवर चौथी विकेट मात्र गेली आहे संविधान वॉरियर्स या संघाची. आणि कुठेतरी जर बघितलं आपण तर बोधी ब्लास्टर्स हा संघ विजय शोधण्याचा प्रयत्न करतोय, कारण कालच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. आज दरम्यान जर बघितलं तर आता बॅटिंगला संदीप दाखल झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं षटक राहिलंय. आपण जर धर्मेंद्र बाविस्कर यांचं स्वागत राहुल भाऊ करतील. यांनी मुख्य मंचाकडे यावे. 4 बॉल टाकले, 2 धावा खर्च केल्या, त्यांनी 1 विकेट. दिनेश वाडे मुख्य मंचाकडे यावे. यांचं स्वागत देखील जीत दादा करतील. आता मात्र आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान जर बघितलं तर
राहुलची देखील विकेट धावाच्या स्वरूपात आली असती. कुणाल थोडस मिस्ड जज झालेत निश्चितच. जर बघितलं तर प्रेशर जाणवतंय संदीप मनकर यांच्यावर, कारण राहुलची विकेट मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे फार महत्वाचं झालंय. कारण आपले महत्वाचे 4 शिलेदार जर बघितले आपण तर बाद झालेत. आता जर जे काही असेल संविधान वॉरियर साठी तो फक्त मैदानाच्या आतमध्ये दिनेश राहुल अहिरे वाडे. असेल. दिनेश दादा वाडे यांचं स्वागत करताना राहुल भाऊ आणि विनोद केदार दादा. राहुल अहिरे दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल हलक्या हाताने डिफेन्स करून सिंगल घेण्याचा प्रयत्न, आणि इथे देखील बघितलं तर डायरेक्ट हिट मिस झालाय. सिंगल लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा झालाय 24. 4 गडी बाद आहे. इथे मात्र चांगला प्रेशर बनवलाय बोधी ब्लास्टर्स या संघाने. अतिशय चांगली बॉलिंग राहिली आहे. विशाल दादा संधानशू यांनी मुख्य मंचाकडे यावे व त्यांचे सहकारी मित्र परिवारे यांनी मुख्य मंचाकडे यावे. यांचं स्वागत मच्छिंद्र भाऊ बाविस्कर करतील. दरम्यान जर बघितलं तर तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय कुणाल. मालेगाव एक्सप्रेस समोर असेल चोपड्याचा थॉमस डायस. राहुल अहिरे 2 मातब्बर खेळाडू जर बघितले आपण तर एकमेकांच्या समोर येऊन उभे आहेत. राहुलला देखील व्यवसाय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर कुणाल आखाडे हे नाव सुद्धा मालेगाव परिसरात चर्चेत राहिलंय. मालेगाव असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, चर्चेत राहिलंय. आणि बघूयात डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल स्लो ओव्हर 1 कटवण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या तोंडाच्या समोरून बॉल फिरवण्याचा प्रयत्न. मात्र जर बघितलं तर राहुल देखील तेवढाच अनुभवी खेळाडू आहे. हलक्या हाताने खेळून दिलाय. डॉट बॉलने झाली आहे तिसऱ्या षटकाची सुरुवात. अतिशय भन्नाट वेगाने टाकलेला बॉल परफेक्ट सागर शिरसाटचं स्वागत धर्मेंद्र बाबा करतील यांना मी विनंती करतो. परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं तो मात्र आता लॉन्च केलाय कुणालने. अतिशय चांगला बॉल बॉल पळून थोडासा बाहेरच्या दिशेला वळला देखील आहे. राहुल अहिरे पुन्हा एकदा भन्नाट वेगाने होती. आता मात्र बॉलिंग. प्रश्न विचारले जात आहे कुणाल आखाडे यांच्याकडनं, प्रश्न विचारले जात आहे. राहुल अहिरे मात्र जर बघितलं तर सध्याच्या घडीला 3 बॉल डॉट आहे आणि जर बघितलं तर मॅच अजून लांब आहे. त्यामुळे जर बघितलं तर घाई करण्याची कोणतीही प्रकारची गरज नाहीये, कारण 4 विकेट आपल्या गेल्या आहेत. आता मात्र फटका फसलाय. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक धावतात आणि नेमकं जर बघितलं तर नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा घेऊन सिंगल निघालाय. राहुल अहिरे सध्याच्या घडीला जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी उभे आहेत आणि संदीप मानकरी मात्र आता स्ट्राईकवर असतील. पहिलं षटक चांगल्यारीत्या धावा आल्या खऱ्या, मात्र त्यानंतर ज्या विकेटची पडझड चालू झाली ती मात्र थांबायला तयार नाहीये. पण आता कुठेतरी या षटकात ब्रेक लागला आहे, पण 2 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. या दरम्यान जर बघितलं तर सिंगल साठी परतवलंय. चांगली कॉलिंग राहिली आहे 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर आता मात्र धावा येत नाहीत. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल आहे. 1 विकेट की मोठा फटका. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, विकेट किपिंगचा देखील प्रयत्न झालाय.
प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय धीरज यांच्या माध्यमातून. धीरज देखील जर बघितलं तर जळगावमध्ये चर्चेत राहिलेलं नाव आहे धीरज बेहरे. तिसऱ्या षटकात जर आपण बघितलं तर कुणाल आखाडे यांनी फक्त एकच धाव खर्च केली गेली आहे. हे एकच षटक असं गेलं की विकेट मात्र आली नाहीये. तो देखने वालों का दिल मचल जाता है. रिव्ह्यू घेतलाय का? स्टंपिंग साठी रिव्ह्यू घेतला गेला होता आणि या दरम्यान जर बघितलं तर फलंदाज बाद आहे. लाईन देखील क्रॉस केलेली नव्हती. बॉल जेव्हा यष्ट्यांना लागलाय त्यानंतर बॅट मध्ये आली आहे. बॉल लागल्यानंतर बॅट मध्ये आली आहे. हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. अरे हम जो ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना हरगिज, क्योंकि हम जब बदलते हैं तो इतिहास भी बदल जाता है. नको दिसायला भारी नको पैसेवाला, नको दिसायला भारी नको पैसेवाला, मला फक्त पाहिजे जेवीवाला जेवीवाला जेवी. संदीप वारुडे यांच्या पहिल्याच चेंडूवर विकेटची संधी निर्माण झाली होती, पण जर बघितलं तर झेल सुटलाय. तो देखील कोणाचा? तर राहुल अहिरे. कालच्या सत्रात देखील झेल सोडल्यानंतर जी तुफानी बॅटिंग राहुल अहिरेने केली होती, रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, तो बॉल देखील आता मात्र डॉट. हे प्रेशर जाणवतंय, कारण जर आपण बघितलं तर 25 धावा झाल्यात, 5 विकेट गेल्या आहेत आणि राहुल अहिरे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी उभं राहणं हे फार महत्वाचं झालंय. टप्प्याचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका फसला आणि राहुल अहिरे यांना देखील परतावं लागेल अवघ्या 5 धावसंख्येवर. इथे मात्र जर बघितलं तर 25चा फेरा पडलाय संविधान वॉरियर्सला महागात. आग मजबूत बांधा गडी तो खंडा नेमकं पावणे पटवला. मजबूत बांधा गडी तो खंडा नेमकं पावणे पटवला. आग डॉक्टर इकडे यायचंय. डॉक्टर सचिन वाड्याच्या कॉलिंगला लक्ष द्यायचं नाहीये, आपण इकडे यायचंय. डॉक्टर आकाश बाबा भीमाचा कायदा नटवला.
दरम्यान जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये जर विकेटची पळझड कोणीही थांबायला तयार नाहीये. आल्या आल्या विकेट जातात आहेत. जबाबदारी घेऊन खेळण्यास कोणीही मात्र जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये उभं राहायला कोणीच तयार नाही. आणि जर सध्याच्या घडीला आए हैं फिल्म दीवाने नाराज है फिल्म लगाने आए हैं फिल्म दीवाने नाराज है फिल्म लगाने मेरे लिए आन मान शान है मेरे लिए आन मान शान है मेरे लिए आन मान शान है ये तो मेरे रिम का संविधान है Leishman, Parishaman, oh, Leishman, Parishaman, tu casa karuna tyaga, tu casa karuna tyaga. Tula bimana banavla bhaga, ka tulko tulan gya mag. Tula bimana banavla bhaga, ka tulko tulan gya mag. माननीय ॲडव्होकेट रुपेश भाऊ यांचं स्वागत गजानन भाऊ करंदीकर आणि मच्छिंद्र भाऊ करतील. तुझी डरकाळी गाणी कधी पडत नाही. खेळणार यांनी स्टेजकडे यावे. Landy क्या मांग, लखनऊ ना बाग, आपको सुना क्या मांग.
लवकर फिल्डिंग सजवावी आणि पुढच्या मॅचचा टॉस हा करून घ्यावा. ज्या चमचमत्या ट्रॉफ्यांसाठी ही मॅच खेळवली जाते मुकेश भाऊ सोनवणे कल्पराज फाउंडेशन जळगाव. यानंतर जर बघितलं तर यूट्यूब आणि टी शर्टचे स्पॉन्सर आहेत मान्य श्री किरण भाऊ सोनवणे के ग्रुप चोपडा, मान्य श्री सुजित भाऊ बागुल यांनी षटकाराचं स्पॉन्सरशिप केलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर अजय भाऊ साळुंके ड्रिंक स्टॉल स्पॉन्सर आहेत. मनोहर दादा बाविस्कर हे मात्र चौकाराचे स्पॉन्सर असतील. मान्य श्री अधिकार सौ पेंढारकर तहसीलदार फलंदाजी व गोलंदाजी यांचे स्पॉन्सर आहेत. मान्य श्री गायकवाड सर व श्री सोन कांबळे सर चोपडा अंपायर्स यूट्यूब जेवणचे स्पॉन्सर आहेत. मान्य श्री राजेंद्र दादा सुखदेव चोपडा प्रवेशद्वार भूपेंद्र दादा मैलागीर प्लेयर्स डकआउटचे स्पॉन्सर आहेत. ॲडव्होकेट निलेश दादा भालेराव समालोचक कक्ष रुपेश भाऊ बोलेराव टॉस का बॉस मनोज भाऊ बाविस्कर व अविनाश बाविस्कर प्रायोजकत्व. मान्य श्री नितीन भाऊ मैलगिरी चोपडा प्लेयर्स डगआउट. मान्य श्री प्रवीण दादा साळुंके चोपडा प्रायोजक आहेत. तायडे सर चोपडा प्रायोजक आहेत. वारडे सर प्रायोजक आहेत. मान्य श्री सुनील अहिरे सर आर्मी चोपडा डीजे चे स्पॉन्सर आहेत. मान्य श्री ॲडव्होकेट शुभम दादा बाविस्कर प्लेयर्स डगआउटचे स्पॉन्सर आहेत. मान्य श्री देवानंद वाघ सर चोपडा प्रायोजकचे स्पॉन्सर आहेत. हॅलो. पुढील मान्य टॉस श्री- साठी आदर्श 11 व बोधी सुबोध 11 यांनी टॉस का बॉल जवळ यावे. मान्य श्री लवकरात लवकर. प्रमोद वाघ सर चोपडा एलईडी टीव्हीचे प्रायोजक आहेत. ज्या मॅन ऑफ द सिरीज दिली जाणार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे दिलेल्या सर्व मान्यवरांचं स्पॉन्सरशिप ज्यांनी दिली आहे त्यांचं मनापासून आभार आहे. त्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालेत दाखल. कुणाल आणि धीरज बॉडी ब्लास्टर्स या संघाला जर बघितलं तर धावा बनवायच्या आहेत 33. निर्धारित 8 षटकांच्या खेळामध्ये धावा बनवायच्या आहेत 33. काल जर बघितलं तर संविधान वॉरियर्स या संघाने चांगला विजय मिळवला आहे. पण बोधी ब्लास्टर्स हा संघ जर बघितलं तर कुठेतरी विजयाच्या शोधात इथे मात्र आपल्याला दिसतोय. कारण सकाळच्या सत्रात ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली होती, पहिले 3 बॉल जर बघितले तर संविधान वॉरियर्सचे बॅटर यांनी सुरुवात चांगली केली होती पहिल्या 3 बॉलमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर विकेटची पळजड ही मात्र कंटिन्यू चालू राहिली आणि अवघ्या 32 धावांवर संघ परिपूर्णरित्या ऑल आउट झालाय 5.3 ओव्हर्समध्ये. आता मात्र धावा बनवायच्या आहेत बोधी ब्लास्टर्स या संघाला 33. आणि जर बघितलं तर खूप मोठी संधी आहे बोधी ब्लास्टर्स या संघासाठी. 33 धावा जर 2 षटकात पूर्ण केल्या तर आपला रन रेट मध्ये कुठेतरी सुधाराव होईल. कारण पहिली मॅच जर बघितली तर पराभवाला सामोरे जावं लागलंय बोधी ब्लास्टर्स या संघाला. हॅलो. पुढील सामना या दरम्यान जर बघितलं तर गौतम गोलंदाजी मार्कवर आहेत. फलंदाजीची देखील सुरुवात केली होती बोधी ब्लास्टर्स. गौतम बॅटर धीरज आहे. नॉन स्ट्राईक एंडला कुणाल आहे. काल जर बघितलं तर कुणाल हे मात्र 0वर बाद झाले होते. आता मात्र संधी असेल, नाहीतर त्यांचा प्लॅन सकाळीच रेडी होता की जर मॅच हरलो तर आपण दुपारी 2च्या गाडीने मालेगावला रिटर्न जाणार आहोत. मदन भाऊ पावरा चोपडा पोलीस यानंतर यांनी जर मुख्य बघितलं मंचाकडे तर यावे आणि आयोजकांकडनं एक सत्कार स्वीकारावा.
डावखुऱ्या हाताचा फलंदाज कुणाल. आता मात्र तिकीट कॅन्सल करावं लागणार आहे, कारण कुठेतरी विजय निश्चितच जवळपास दिसतोय की काय. चला आता भाऊ पावराचा सत्कार रुपेश भाऊ करतील. तेहतीस धावा, त्यातील एक धाव बनवली गेली आहे. स्कोर कार्ड जर बघितला आपण तर हॅलो माऊली दादा. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून काढून दिलाय चेंडू सरळ सीमारेषा पार. कुणालच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाबिस्कर यांचा ब्रँडेड चौकार. वीर जिंदगी ही खास आज हिस्टरीची कापलं त्याला तगाचा वास. स्कोर कार्ड दिसत नाही एलईडी वर. दरम्यान अक्को टप्प्याचा बॉल फिरवण्याचा प्रयत्न जर बघितलं तर कनेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये, पण सिंगल मात्र मिळून जाणार आहे. 3 बॉल मध्ये धावा बनवल्या गेल्यात 6, आणि जर बघितलं तर बॅटिंग साठी आता स्ट्राईक वर असेल धीरज. या दरम्यान हेलिकॉप्टर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि झेल देखील सुटला आहे, पण जर बघितलं तर दादू स्कोर दिसत नाही आहे दादू. पुढील मॅचचा टॉस होत आहे. कॅमेरामॅन 11 बोधी 11 वर्सेस आदर्श 11. पुढील संघांचा टॉस होताना हॅलो. या दरम्यान जर बघितलं तर पुढच्या सामन्याचा टॉस रुपेश दादा पाटील आणि आमचे सहकारी पोलीस मित्र जे दोघही चांगले खेळाडू आहेत. पुढील संघाचा टॉस आदर्श दादा यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. चौवेचाळीस बॉल मध्ये 33 ची गरज, एक वाईड आलाय. निश्चितच जर बघितलं तर पहिल्या षटकात धावा बनवल्या गेल्यात 11. आता मात्र चांगला बॉल या दरम्यान जर बघितलं तर डॉट बॉल, आणि धीरज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी उभा आहे. पण जर बघितलं तर विजय मिळवणं एवढं अवघड नाहीये, पण जर थोडासा फास्ट रन बनवण्याचा प्रयत्न केला तर रन रेट मध्ये कुठेतरी सुधाराव निश्चित होईल, कारण आपला संघ पराभव झालाय पहिल्या मॅचला. या दरम्यान अतिशय चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल टाकून होती. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 11. जिंदगी ही खास आज हिस्टरीची कापलं त्याला तगाचा वास.
दरम्यान जर बघितलं तर डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी जर बघितलं राहुल हिरे गोलंदाजीला आलेत आणि चांगल्यारीत्या बॉल बाहेरच्या दिशेला वळवतात. आता मात्र बघूयात कुणाल की राहुल. एक जर बघितलं तर चोपड्याचा भूमिपुत्र आहे. एक मालेगाव एक्सप्रेस सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. आता मात्र फुल टॉस आणि चेंडू सरळ चांगल्यारीत्या बाउंड्रीच्या बाहेर चालला होता पण जज चांगला केलाय आणि फक्त सिंगल. आता जर बघितलं तर स्ट्राईकवर असेल स्ट्राईकवर असतील धीरज. गोलंदाजी मार्कवर राहुल. 40 बॉल 21 ची गरज आहे. मॅच जर जवळपास जर बघितली तर बोधी ब्लास्टर्स या संघाच्या दिशेने आहे. बट क्रिकेट आहे. क्रिकेटला अनिश्चितताचा खेळ त्यासाठीच म्हटलं जातं. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं सर्व प्रेडिक्शन मात्र फेल आहेत. आणि या दरम्यान जर बघितलं तर क्षेत्ररक्षण सजवलं जातंय पण विनंती आहे कॅप्टन्सला गोलंदाजाला. दरम्यान जर या चांगला कनेक्शन झालाय. निश्चित चेंडू सरळ झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी आणि सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय. या दरम्यान आपल्या समोर टॉस झाला. त्या टॉस मध्ये आदर्श 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि दोघे संघांनी तयार राहायचंय. मॅच झाल्या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ठीक आहे. या दरम्यान बघा प्रत्येक बॉलला बॉल चेक करायचा नाहीये. फुटला की सांगून देणार अंपायर की बॉल फुटला आहे. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे आणि जर बघितलं तर नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा घेतोय. या दरम्यान जर बघितलं तर फक्त मिळते सिंगल. अजून जर बघितलं तर दुसऱ्या षटकाचा शेवटचा 2 बॉल यायचे बाकी आहेत. 19 धावा अजूनपर्यंत झाल्या आहेत. या दरम्यान आता मात्र कनेक्शन झालंय प्रॉपर. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार मैदानाच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. या षटकाराने जर बघितलं तर दुसऱ्या षटकाची धावा झाल्यात 25 आणि दोघही फलंदाजांचा स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 6 बॉल 12 वर आहेत कुणाल आणि धीरज आहेत 6 बॉल. गोलंदाजी मार्कवर गौतम. स्ट्राईकवर असेल धीरज. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. या दरम्यान जर बघितलं तर सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आलाय.
चला आता जर बघितलं तर बौद्धी ब्लास्टर्स हा संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जवळपास 2 धावा दूर आहे. आता पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न तो देखील झालाय यशस्वी. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी आणि या चौकाराच्या मदतीने सामना देखील झालाय फिनिश. विजय मिळवलाय बौद्धी ब्लास्टर्स या संघाने 10 विकेट्सने. 2.2च्या मध्ये मॅच संपवली आहे. संविधान वॉरियर्स या संघाला जावं लागलंय पराभवाला सामोरे. चला पुढची मॅच. चला चला पुढची मॅच लवकर पटापट आपण ऑन करायची आहे. सर्वांनी चांगल्या नोटवर मॅच फिनिश करायची आहे. निश्चितच आयोजन कमिटीला थोडंसं सहकार्य करायचं आहे. पटापट पटापट हस्त आंदोलन करून एकमेकांना आपल्या समाज बांधवांना शुभेच्छा देऊन आपण चांगल्या नोटवर मॅच फिनिश करूयात. बघा समाज एकजुटी करण्यासाठी केलेला हा प्रयत्न कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. आपण मुख्य मंचाच्या स्क्रीनवर देखील बघू शकतो की 2 संघ एकमेकांच्या अपोजिट भिडले. मॅच संपली, आपली फाईट त्या ठिकाणी संपली आणि मित्रत्वाचं उदाहरण आपल्यासमोर स्पष्ट करतात आहेत. आणि या दरम्यान जर बघितलं तर